दिवे, अहिल्या रांगणेकर या सगळ्या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्रामध्ये मोलाची कामगिरी बजावली. भारतीय जनता पक्ष नव्हता. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये डावे होते, संघ आणि भाजपा नव्हता. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये, क्रांतीच्या कामामध्ये भगतसिंग डाव्या विचारसरणीचा होता, कम्युनिस्ट होता. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे मिरज बॉम्ब खटल्यातले मुख्य आरोपी, ज्याने ब्रिटिशांवर टाकण्यासाठी बॉम्ब निर्माण केले. सेनापती बापट हे डाव्या विचारसरणीचे होते. यांना काय इतिहास माहिती आहे? यांना विषय काय माहिती आहे? यांना माहिती आहे का? कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे आज जगातले एक मराठी माणूस, सन्माननीय कम्युनिस्ट होते. आम्ही त्यांच्या विरुद्ध लढलेलो, आम्हाला माहिती आहे. अहिल्या रांगणेकर, कॉम्रेड गंगाधर रेड्डी, तारा रेड्डी ह्या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये, मराठी माणसाच्या लढ्यामध्ये मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून जबरदस्त योगदान आहे. भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांचं, वैचारिक पूर्वजांचं महाराष्ट्राच्या लढ्यात आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणतंही योगदान नाही. आणि त्यांच्या अनेक पट योगदान डाव्या चळवळीचे आहे. फॉरवर्ड ब्लॉक जो सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केला, हा डाव्या विचारसरणीचा विचार मानणारा पक्ष होता. फॉरवर्ड ब्लॉक हे त्यांना माहीत नसेल तर मी त्यांना शिकवणी द्यायला तयार आहे. आणि 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 ज्या वीरप्पांच्या मुलीला भाजपात प्रवेश दिलेला आहे, ज्या वीरप्पांच्या मुलीला भाजपात प्रवेश दिलेला आहे बरं का, तो एक नक्षलवादी होता आणि तो डाव्या विचारसरणीचा होता. देवेंद्रजी अभ्यास करा. भाजपचा संबंध आहे. ते जे आरोपी आहेत सगळे ते भाजप नेत्यांच्या आसपास त्यांचे व्हिडिओ आणि फोटो आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये तुम्ही डाव्या विचारसरणीवरती दोष देताय ना, की डावी विचारसरणी अमुक तमुक. मग काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला जो झाला, ज्या पद्धतीने हल्ला झाला, हे भारतीय जनता पक्षानं पोचलेले डावे होते. आता जनसुरक्षा कायदा तुम्ही लावणार आहेत का या लोकांवर? महाराष्ट्रात कुठेही कोणीही कोणाला मारतोय, धरतोय, सामाजिक कार्यकर्त्याला, राजकीय कार्यकर्त्याला. बाहेर फिरायला कार्यकर्त्यांना भीती वाटते राजकीय. या भाजपच्या गुंड टोळ्या कधी कोणावरती हल्ला करतील याचा भरोसा नाही. त्या महाराष्ट्राचं गुंडाराष्ट्र करून टाकलंय फडणवीसांच्या राज्यामध्ये. पण राऊतसाहेब, या प्रकरणात फडणवीस सतत म्हणत आहे की आंदोलन करण्यावर बंदी घातलेली नाही, आंदोलन करू शकतात, आंदोलनाचा अधिकार कायम राहील. मग तो विरोधी पक्ष असतील किंवा संघटना असतील, पण ज्यांचे नक्षलवाद आणि एकूण शहरी नक्षलवाद हे तुम्ही ठरवणार ना. यांच्याशी संबंध आहे. जसं संघटनांना बॅन जसं आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांवरती पीएमएलए कायद्याअंतर्गत खोटे गुन्हे दाखल केले, संबंध जोडले गेले बनावट पद्धतीनं, तोच जनसुरक्षा कायदा आहे. तुमच्या सरकारमध्ये एवढी हिंमत आहे आणि तुम्ही एवढे पोलीस पोचलेले आहात, खाकी वर्दीतले तुम्ही अतिरेकी पोचलेले आहात, खाकी वर्दीतले नक्षलवादी तुमच्याकडे आहे. ते कोणाचाही संबंध कोणाशी जोडतील हो. देवेंद्र फडणवीसांनी राज्य कसं करावं आणि कसं केलं जातं हे जेवढं त्यांना माहिती आहे, तेवढं माझ्यासारख्या माणसाला कधी सत्ता न भोगता येईल हे कसं राज्य करतायत हे सांगू शकतो. राऊतसाहेब, नेहमीचाच महाराष्ट्रातला विषय ठाकरे बंधू एकत्रीकरणाचा. काल आदित्य ठाकरेंनी असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येतील या भीतीनं कदाचित भाजप आगामी महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू शकते आणि 3 लोक सत्तेवर आहेत, त्यामुळे काहीतरी गडबड होऊ शकते. नाही, आदित्य ठाकरे यांनी केलेलं विधान योग्य आहे. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतात या भीतीनं महानगरपालिकेचा जे शेड्यूल होतं ते बदलायचं चाललेलं. ऑक्टोबर महिन्यात जिल्हा परिषद, नोव्हेंबर महिन्यात नगरपालिका आणि डिसेंबर महिन्यात महानगरपालिका घेण्याचं शेड्यूल निवडणूक आयोगानं ठरवलं होतं. पण वरळीतल्या विजय मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून सूचना गेलेल्या आहेत, शेड्यूल पुढे ढकलायला. ही भीती आहे. चला, त्यांच्या पक्षातल्या नेते बाळा नांदगावकर असं म्हणतायत की दोन भावांनी पूर्वीची कटुता विसरून एकत्र यायचं की नाही
हा निर्णय त्यांनीच घ्यायचा. त्याच्यावरती काय चर्चा करायची आता? ठीक आहे, बोलिए. हिंदी में जानना कहा जो सुनवाई है किस तरीके से देखते हो? कहीं ना कहीं शिवसेना देख रही थी कि एनसीपी ने ये लोकसभा के पहले ही कर लिया था, इसको लेकर इस चीज का डिसीजन आया था। आपकी से बहुत का देखिए, अमित शाह जो चुनाव आयोग के करता धरता है, चुनाव आयोग इंडिपेंडेंट नहीं है इस देश में अभी। गृह मंत्री अमित शाह चुनाव आयोग को चलाते हैं, ये सबको मालूम है। अब जिस चुनाव आयोग को अमित शाह जी चलाते हैं उससे क्या न्याय की हम अपेक्षा करेंगे? अमित शाह जी शिवसेना को खत्म करना चाहते हैं, महाराष्ट्र को खत्म करना चाहते हैं। ऐसे में जो शिवसेना महाराष्ट्र की चौकीदार है, वो चौकीदार को खत्म करने के बाद ही वो सब कुछ जो मुंबई लूटना चाहते हैं ना लोग, तो सबसे पहले हमारी पार्टी हमसे छीन ली, जो पार्टी बाला साहब ठाकरे ने बनाई। हमारा पार्टी का जो सिंबल है वो हमसे छीन लिया और किसको दिया? एक चोर को दिया, एक लफंगा है उसको दे दिया, जिसका पार्टी से कोई संबंध नहीं, वो पार्टी छोड़कर भाग गया, जिसको हमने पार्टी से निकाल दिया। ये हमारी चुनाव आयोग की परिस्थिति है। अमित शाह चला रहा है चुनाव आयोग, उनसे हम क्या न्याय की अपेक्षा कर सकते हैं? तो हम सुप्रीम कोर्ट में जाएंगे। हम सुप्रीम कोर्ट में भी गए थे, वापस गए हैं। जब हमें न्याय की अपेक्षा है तो हम बार बार सुप्रीम कोर्ट जाने के सिवा हमारे पास कोई मार्ग नहीं है। अब देखेंगे क्या होता है। खुद मिस्टर देवेंद्र फडणवीस ने जन सुरक्षा कायदा फिर एक बार पढ़ना चाहिए, खुद ही पढ़ना चाहिए। वो कानून बनाने वाले कौन लोग हैं? हमारे पास है ना, वो पुलिस वाले हैं, खाकी वर्दी वाले हैं। उनकी मानसिकता क्या है? उनकी मानसिकता उज्जवल निकम जैसी है। जैसे भारतीय जनता पार्टी के साथ रहकर उनको राज्यसभा मिल गया, वो प्रेसिडेंट का नॉमिनेशन वगैरह नहीं मानता हूं मैं। बीजेपी के साथ आप बीजेपी के प्रचारक बन गए हो तो आप कुछ भी कर सकते हो, तो आपको बीजेपी के साथ रहने का एक बख्शिश मिला है। जन सुरक्षा कानून बनाने वाले ऐसे लोग हैं। सबसे पहले क्या बोलते हैं ये? कौन से विचारधारा के लोग हैं? लेफ्टिस्ट या डावे? ये कौन होते हैं? एक विचारधारा जो है ना इस देश में और पूरे विश्व में विचारधारा है कम्युनिज्म। हमने मुंबई में उनसे बहुत बार संघर्ष किया है, लेकिन यही विचारधारा के लोग पश्चिम बंगाल में राज करते रहे, केरल में राज करते रहे, त्रिपुरा में राज करते रहे, बिहार में उनका, महाराष्ट्र में उनकी ताकत रही। देश के स्वतंत्रता संग्राम में भारतीय जनता पार्टी और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नहीं था, कम्युनिस्ट थे। जिसे आप दाएं बाएं बोल रहे हैं ना, ये कम्युनिज्म, कॉमरेड श्रीपाद अमृत डांगे, कॉमरेड मिरजकर, कॉमरेड अहिल्या रांगणेकर, सुभाष चंद्र बोस, फॉरवर्ड ब्लॉक, ये भी इसी विचारधारा की एक पार्टी बनी थी सुभाष चंद्र बोस की, जिसका इतना बड़ा स्टैचू आपने बनाया है। तो ये देवेंद्र जी ने इतिहास को फिर एक बार पढ़ना चाहिए, सोचना चाहिए और बाद में आपने जो कानून बनाया है उसके ऊपर चिंतन करना चाहिए। ठीक है सर, एक मराठी प्रश्न आहे की न्यायालयात सरकारच्या वतीनं बाजू मांडणारे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती कोट्यात राज्यसभेवर लागलेली वर्णी तुम्हाला राजकीय वाटते का? नाही, हे पूर्वी आपल्याकडे जसा सरकारतर्फे 10% कोटा होता घर देण्याचा, आपल्याला माहितच 10%, तसा राष्ट्रपतीचा भाजपचे विचारसरणीचे लोक नेमण्याचा एक कोटा आहे। ज्यांनी भारतीय जनता पक्षाची सेवा केली आहे या ना त्या मार्गाने किंवा भारतीय जनता पक्षाचा प्रचार केलेला आहे, त्यांची नेमणूक मग विधान परिषदा, राज्यसभा, केंद्रीय महामंडळावर होते।